नमस्कार मंडळी, वऱ्हाडी तडका, चव जिभेला, आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण बघणार आहोत एकदम कुरकुरीत आणि चवदार अशी मक्याची गरमागरम भजी. आपण भजी तर वेगवेगळ्या प्रकारची खातो, जसे कांदा भजी, बटाटा भजी, पालक भजी इत्यादी. परंतु आज खास तुमच्यासाठीच घेऊन आली आहे कुरकुरीत आणि गरमागरम अप्रतिम लागणारी मक्याची भजी. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला तर मग रेसिपीकडे वळूया. तर इथे मी मका घेतलेला आहे, मक्याची सगळी साल काढून घेतलेली आहे. आता मक्याचे दाणे काढून घ्यायचे आपल्याला. चाकूच्या मदतीने दाणे लवकर निघते, त्यामुळे मी चाकूने काढून घेते सगळे दाणे. तर इथे दाणे काढून झालेले आहे आपले. एका भांड्यात टाकून घेते. तर यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालून टाकायचं आहे. इथे बेसन पीठ टाकून घेतलं मी. त्यानंतर लाल मिरची पावडर, जिरे, धने पावडर, चवीनुसार मीठ, भरपूर सारी कोथिंबीर आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, भिजून घ्यायचं आहे भज्यासाठी. यामध्ये तांदळाचं पीठ टाकल्याने भजी खूप छान कुरकुरीत होतात. माझ्याकडे इथं नसल्यामुळे मी नाही टाकलं. आणि शक्यतोवर पाण्याचा वापर थोडा कमी करावा, जेणेकरून भजी नरम होणार नाही. तर पीठ थोडं थोडं पाणी टाकून मी भिजून घेते. तर पीठ भिजून झालेलं आहे. तर गॅसवर मी पॅन ठेवून घेते. तळण्यासाठी तेल टाकून घेऊया. तर तेल कडकडीत गरम तेल आपण याच्यात टाकून घेऊ सारणमध्ये, आपल्या बेसनाच्या पिठामध्ये. मस्तपैकी कुरकुरीतपणा येतो. आणि आता तेल सुद्धा गरम झालेलं आहे आपलं. मस्तपैकी भजी काढून घेऊया. छोटे छोटे भजी काढून घ्यायचे आपल्याला, खूप मोठे साईजचे नको. तळायला पण ते त्रास जातात. आणि मंद आचेवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर बघू शकता, आपण खालीवर पलटून घेऊया. तर भजी झालेली आहे, आपण काढून घेऊया कधी परातीमध्ये. तर याच प्रकारे मी सगळे भजी तळून घेते. बघू, खूप छान लागते. नक्की एकदा ट्राय करा. तर फिरून घेऊया, खालीवर करून घेऊया आपण. काढून घेऊया एका परातीमध्ये. तर तयार आहे मस्तपैकी गरमागरम झटपट बनणारी, चवीला अप्रतिम लागणारी मक्याची भजी. मक्याच्या भजीचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी आपली मनस्वी आभारी आहे. तसेच वऱ्हाडी तडका, चव जिभेला, आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.